गुड मॉर्निंग डिअर फ्रेंड्स, वेलकम टू डॉक्टर तिरके क्लासेस. ऑनलाईन व्हिडिओ लेक्चर सिरीज मध्ये आपण बॉडी फ्लुइड अँड सर्क्युलेशन स्टार्ट केलेला आहे आणि बॉडी फ्लुइड सर्क्युलेशन मध्ये जो पहिला पार्ट ब्लड हा आहे तो आपण डिस्कस करतोय. लास्ट लेक्चर मध्ये आपण ब्लड मध्ये असणारा एक महत्त्वाचा घटक प्लाझ्मा हा कंप्लीट केलेला आहे. आजच्या लेक्चर मध्ये आपण नेक्स्ट पार्ट ब्लड मधला आपण कंटिन्यू करतोय, ज्याचं नाव आहे फॉर्म्ड एलिमेंट्स. बर, आजच्या लेक्चरचा जो टॉपिक आहे तर तो आहे बाळांनो फॉर्म्ड एलिमेंट्स. फॉर्म्ड एलिमेंट्स आणि फॉर्म्ड एलिमेंट्स म्हणजे नेमकं काय, तर फॉर्म्ड एलिमेंट्स म्हणजेच ब्लड सेल. फॉर्म्ड एलिमेंट्स म्हणजेच काय आहे, तर ब्लड सेलला आपण फॉर्म्ड एलिमेंट म्हणतो, लक्षात ठेवायचं. मग जर इथं मी फॉर्म्ड एलिमेंटची अदर नेम सांगायचं म्हटलं तर फॉर्म्ड एलिमेंट म्हणजे काय, तर लक्षात ठेवायचे अल्सो कॉल्ड ब्लड सेल्स. यांना आपण ब्लड सेल्स म्हणतो किंवा यांना आपण ब्लड कॉर्पस्कल म्हणतो. कॉर्पस्कल, ब्लड सेल्स किंवा ब्लड कॉर्पस्कल हे त्याचं नाव आहे, लक्षात घ्या. फॉर्म्ड एलिमेंट टोटल ब्लड मध्ये किती पर्सेंट असतात, तर हे टोटल ब्लडच्या 45% फॉर्म्ड एलिमेंट असतात, म्हणजे या ब्लड सेल असतात, लक्षात ठेवायचं. ब्लड सेल्स तीन प्रकारच्या आहेत. ब्लड सेल्स किंवा फॉर्म्ड एलिमेंट तीन प्रकारचे आहेत. जो पहिला टाइप आहे तर तो आहे रेड ब्लड सेल. रेड ब्लड सेल्स त्यांना आपण शॉर्ट फॉर्म मध्ये आरबीसी म्हणतो, आरबीसी. आणि रेड ब्लड सेलचं जे दुसरं नाव आहे तर हे आहे बाळांनो इरिथ्रोसाइट. इरिथ्रोसाइट्स ग्रीक वर्ड आहे इरिथ्रो. इरिथ्रोचा अर्थ आहे रेड, लाल, आणि साइट कायटॉस या शब्दापासून आलेला आहे. साइट म्हणजे सेल, म्हणजे रेड ब्लड सेलला आपण इरिथ्रोसाइट म्हणतो आणि मराठीमध्ये याला आपण लाल रक्तपेशी असं नाव आहे, लक्षात घ्या. जो दुसरा टाइप आहे ब्लड सेलचा तर तो आहे व्हाईट ब्लड सेल. आणि व्हाईट ब्लड सेल्स यांना आपण शॉर्ट फॉर्म मध्ये WBC असं उल्लेख करत असतो. आणि WBC ला ऑदर नेम जे दिलेलं आहे तर ते आहे ल्युकोसाइट. ल्युकोसाइट्स अगेन ग्रीक वर्ड ल्युकॉस याचा अर्थ आहे व्हाईट आणि साइटचा अर्थ आहे सेल, तिथून वर्ड आलेला आहे ल्युकोसाइट. आरबीसीचं दुसरं नाव आहे इरिथ्रोसाइट, WBCचं दुसरं नाव आहे ल्युकोसाइट, हे आपल्याला माहित असावं. आणि तिसऱ्या टाइपची जी ब्लड सेल आहे तर ती आहे प्लेटलेट्स. आणि प्लेटलेट्सचं बाळांनो दुसरं जे नाव आहे तर त्याला आपण म्हणतो थ्रोम्बोसाइट. आणि थ्रोम्बोसाइट हे कुठून वर्ड आलेला आहे, अगेन ग्रीक वर्ड थ्रम्बस याचा अर्थ आहे क्लॉट आणि साइट म्हणजे ब्लड सेल. सेल म्हणजे क्लॉट तयार करणारी सेल आहे, जी ब्लड क्लॉटिंग मध्ये मदत करणारी सेल आहे, त्या सेलला आपण थ्रोम्बोसाइट म्हणजेच प्लेटलेट म्हणतो. हे आपल्या लक्षात येणं आवश्यक आहे. आता ब्लड मध्ये हे तीन प्रकारचे फॉर्म्ड एलिमेंट आहेत किंवा ब्लड सेल आहेत, आरबीसी, WBC आणि प्लेटलेट, हे आपल्या सर्वांना माहित पाहिजे. आता यांच्या संख्येनुसार जर मला सांगायचं म्हटलं तर यांच्या संख्येनुसार लक्षात घ्या, सर्वात जास्त ब्लड मध्ये कोण आहे, जर आपण डिक्रीजिंग ऑर्डरनं रिप्रेझेंट केलं तर ब्लड मध्ये सर्वात जास्त असणारी जी सेल आहे तर ती आहे आरबीसी. त्यानंतर ब्लड मध्ये जास्त असणारी सेल आहे प्लेटलेट्स. आणि त्यानंतर ब्लड मध्ये सर्वात कमी असणारी सेल आहे WBC. कारण आरबीसीचं काउंट हे मिलियन्स मध्ये असतं, प्लेटलेटचं काउंट हे लाखांमध्ये आहे आणि WBCचं काउंट हे हजारामध्ये आहे. नॉर्मल आरबीसी काउंट जर आपण पाहिलं तर 5 ते 5.5 मिलियन पर MM³ ऑफ ब्लड असतं. प्लेटलेटचं काउंट हे 1.5 लाख ते 3.5 लाख पर MM³ असतं आणि WBCचं काउंट आहे 6,000 ते 8,000 MM³. हे आपल्याला माहित असावं. म्हणजे यांचा नंबर मिलियन्स मध्ये आहे, यांचा नंबर लाखांमध्ये आहे आणि यांचा नंबर हजारामध्ये आहे. ही ब्लड सेलची डिक्रीजिंग ऑर्डर आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. बरं, यानंतर आपण पहिला टॉपिक जो यामध्ये स्टार्ट करणार आहे तो आहे रेड ब्लड सेल. आणि रेड ब्लड सेलला आपण एका डायग्रामच्या मदतीने इथं पाहू.
बाळांनो, इथं मी एक टेस्ट ट्यूब घेतली आणि टेस्ट ट्यूब मध्ये ब्लड टाकलेलं आहे आणि ब्लड टाकल्याच्या नंतर त्याला मी सेंट्रीफ्यूज केलं. सेंट्रीफ्यूज केल्यानंतर आपल्याला या टेस्ट ट्यूब मध्ये आपल्याला पाहायला भेटतं की टेस्ट ट्यूबच्या बॉटमला आरबीसी जमा झाल्यात. यानंतर मध्यभागी जो पांढरा पॅच दिसतोय तर त्याच्यामध्ये व्हाईट ब्लड सेल आणि प्लेटलेट असतात आणि वरच्या बाजूला तुम्हाला पेल येलो कलरचं फ्लुइड जमा झालेलं दिसत असेल, त्याला आपण काय म्हणतो तर त्याला आपण प्लाझ्मा म्हणतो. हे आपल्या लक्षात येणं आवश्यक आहे. त्याला आपण काय म्हणू? प्लाझ्मा. ओके, पेल येलो किंवा स्ट्रॉ कलरचा कसा आहे? प्लाझ्मा आहे. यानंतर या डायग्राम मध्ये जर तुम्ही पाहिलं तर ही पूर्णपणे आरबीसी ची डायग्राम आहे. एक आरबीसी घेतली तर आपल्याला दिसत असेल की आरबीसी रेड कलरची आहे. त्याचबरोबर आरबीसी सर्क्युलर आहे आणि मध्यभागी थोडीशी दबलेली आहे, म्हणजे त्याला आपण बाय कॉन्केव सेप असा आरबीसीचा सेप आहे असं आपण म्हणू शकतो. इथे एक डिश घेतली आणि त्याच्यामध्ये खूप साऱ्या आरबीसी इथं दाखवण्याचा प्रयत्न केलाय. यस, रेड कलरची आहे, सर्क्युलर आहे, बाय कॉन्केव आहे. ह्या काही पॉइंट आपल्याला या डायग्राम ओरिएंटेड लक्षात येण्यासाठी सोपं आहे. यानंतर मी पहिला टॉपिक स्टार्ट करतो जो फॉर्म्ड एलिमेंट मध्ये मी स्टार्ट करणार आहे आणि तो आहे रेड ब्लड सेल. पहिला टॉपिक आहे रेड ब्लड सेल्स आणि रेड ब्लड सेललाच आपण आता दुसरं नाव यूज केलं होतं. ते नाव काय आहे? इरिथ्रोसाइट. रेड ब्लड सेल. ओके, नेक्स्ट मग यामध्ये मी पॉइंट नंबर 1 स्टार्ट करत आहे. रेड ब्लड सेल मध्ये जो फर्स्ट वन आहे आरबीसी ऑल्सो कॉल्ड इरिथ्रोसाइट. आता याची स्टोरी ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेली आहे. आरबीसीला इरिथ्रोसाइट हे नाव ग्रीक वर्ड पासून आलेलं आहे. आरबीसी ऑल्सो कॉल्ड इरिथ्रोसाइट. सेकंड पॉइंट आपल्याला आरबीसी बद्दल सांगता येईल. जर आपण आरबीसीचा शेप घेतला, शेप आरबीसी कशी आहे तर बाळांनो, आता तुम्ही पाहिलं डायग्राम मध्ये आरबीसी सर्क्युलर आहे, सर्क्युलर अँड बाय कॉन्केव आहे. बाय कॉन्केव म्हणजे काय तर दोन्ही साइडनं मध्यभागी दबलेली आहे म्हणून त्याला आपण काय म्हणू शकतो? बाय कॉन्केव असं म्हणू शकतो. लक्षात घ्यायचंय. यानंतर आरबीसीची जर आपण साईज मेजर केली, साईज, तर साईज मध्ये लक्षात ठेवायचंय आरबीसीची जी डायामीटर आहे, डायामीटर तर डायामीटर आहे 7 मायक्रॉन. ही आरबीसीची साईज मध्ये डायामीटर आहे. आणि जर आरबीसीची थिकनेस पाहिली आपण, थिकनेस, तर आरबीसीची थिकनेस आहे बाळांनो 2.5 मायक्रोमीटर. लक्षात ठेवायचे. म्हणजे थिकनेस आणि डायामीटर आपल्याला आरबीसीची माहित पाहिजे. नेक्स्ट यानंतर आरबीसीचं जर आपण काउंट घेतलं, तर आरबीसीचं नॉर्मल हेल्दी पर्सन मध्ये जे काउंट आहे तर ते आहे 5 मिलियन्स टू 5.5 मिलियन्स पर mm क्यूब ऑफ ब्लड. पर mm क्यूब ऑफ ब्लड मध्ये आरबीसीचं काउंट आहे 5 ते 5.5 मिलियन. हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. नेक्स्ट यानंतर आरबीसीचं जर आपण आरबीसी बद्दल आपण जर नॉर्मल काउंट 5 मिलियन ते 5.5 मिलियन हे आहे आपल्या लक्षात आलं. आरबीसी मध्ये न्यूक्लियस आहे का तर लक्षात ठेवायचं आरबीसी मध्ये न्यूक्लियस अब्सेंट आहे. मग आपण असं म्हणतो की न्यूक्लियस अब्सेंट इन आरबीसीज ऑफ मोस्ट ऑफ मॅमल्स. म्हणजे मोस्ट ऑफ मॅमल्सच्या ज्या आरबीसीज आहेत तर त्यांच्यामध्ये न्यूक्लियस अब्सेंट आहे हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. ऑल मॅमल्स नाही, मोस्ट ऑफ मॅमल्स मध्ये यस न्यूक्लियस अब्सेंट आहे. लक्षात ठेवायचंय. बरं, न्यूक्लियस अब्सेंट आहे त्याचा काही फायदा होतो का तर लक्षात ठेवायचं ज्या ठिकाणी न्यूक्लियस अब्सेंट आहे ती जागा हिमोग्लोबिनने ऑक्युपाय केलेली असते आणि हिमोग्लोबिन हा ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट करण्यासाठी त्याचा वापर करतो. लक्षात ठेवायचंय. म्हणजे आपण इथं असा पॉइंट लिहू शकतो की absence of nucleus help for transport and storage of reserve oxygen. म्हणजे ऍडिशनल ऑक्सिजन स्टोअर करण्यासाठी आणि ट्रान्सपोर्ट करण्यासाठी याचा वापर होऊ शकतो. हे आपल्या लक्षात येणं आवश्यक आहे. Absence of nucleus help for
ट्रान्सपोर्ट अँड स्टोरेज ऑफ ऑक्सिजन, ऑक्सिजन साठवण्यासाठी आणि वाहून नेण्यासाठी याचा वापर होऊ शकतो, लक्षात ठेवा. पण काही मॅमल्स, काही एम्फिबियन्स असे आहेत ज्यांच्यामध्ये न्यूक्लियस आहे, म्हणून आपण असं म्हणू शकतो की न्यूक्लिएटेड आरबीसी प्रेझेंट इन, न्यूक्लिएटेड आरबीसी कुणामध्ये प्रेझेंट आहेत, तर न्यूक्लिएटेड आरबीसी कॅमल आणि फ्रॉग मध्ये प्रेझेंट आहेत. लक्षात ठेवायचंय, न्यूक्लिएटेड आरबीसी प्रेझेंट इन कॅमल अँड फ्रॉग. कॅमल हा काय आहे मला सांगा, मॅमल्स आहे. फ्रॉग हा काय आहे, एम्फिबियन आहे. हे असे आहे ज्यांच्या आरबीसी मध्ये काय आहे, न्यूक्लियस प्रेझेंट आहे. लक्षात ठेवणं आवश्यक आहे. नेक्स्ट, आता आपण जनरली ह्युमन फिजिओलॉजी बद्दल डिस्कस करतोय, तर आपण जर लाईफ स्पॅन जर पाहिला आरबीसीचा, लाईफ स्पॅन जर पाहिला तर आरबीसीचा लाईफ स्पॅन आहे 120 डेज. आरबीसीचा लाईफ स्पॅन किती आहे, 120 डेज, 120 दिवस हा आरबीसीचा अवरेज लाईफ स्पॅन आहे. लक्षात ठेवायचं, लाईफ स्पॅन कंप्लीट झाल्यानंतर आरबीसीचं डिस्ट्रक्शन केलं जातं. लक्षात ठेवायचंय, आरबीसी डिस्ट्रक्शन टेक्स प्लेस इन, कुठं घडतं, टेक्स प्लेस इन स्प्लीन. आरबीसीचं डिस्ट्रक्शन कुठं घडतं, तर स्प्लीन मध्ये घडतं. आरबीसी डिस्ट्रक्शन टेक्स प्लेस इन स्प्लीन कॉल्ड हेन्स स्प्लीन अल्सो कॉल्ड, स्प्लीनला म्हटलं जातं, स्प्लीन अल्सो कॉल्ड ग्रेव यार्ड ऑफ आरबीसी, ग्रेव यार्ड ऑफ आरबीसी, म्हणून त्याला आपण म्हणतो ग्रेव यार्ड ऑफ आरबीसी. ग्रेव यार्ड काय आहे, त्याला सिंपल मराठीत आपण म्हणतो स्मशानभूमी, जिथं दफन केलं जातं, डिस्ट्रक्शन केलं जातं, यस, त्याला आपण म्हणतो ग्रेव यार्ड. आणि आरबीसीचं डिस्ट्रक्शन हे कुठं होतं, स्प्लीन मध्ये होतं, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, ग्रेव यार्ड ऑफ आरबीसी. विसरता येणार नाही. ग्रेव यार्ड ऑफ आरबीसी कुणाला म्हटलेलं आहे, तर आपण ग्रेव यार्ड ऑफ आरबीसी हे स्प्लीनला म्हटलेलं आहे, हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. मोस्ट ऑफ मॅमल्स मधल्या आरबीसी मध्ये न्यूक्लियस नाहीये, पण कॅमल आणि फ्रॉग असे आहेत ज्यांच्यामध्ये आरबीसी मध्ये न्यूक्लियस आहे. नेक्स्ट, यानंतर आपण अगेन पुढचा पॉइंट घेऊ शकतो की आरबीसीचं जे प्रोडक्शन आहे तर हे कुठं होत असतं आणि त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो बघा. नेक्स्ट मी पॉइंट घेत आहे फॉर्मेशन ऑफ आरबीसी. नेक्स्ट पॉइंट मी घेत आहे फॉर्मेशन ऑफ आरबीसी. फॉर्मेशन ऑफ आरबीसी या प्रोसेसला आपण म्हणतो इरिथ्रोपोएसिस. फॉर्मेशन ऑफ आरबीसीला काय म्हणतो आपण, इरिथ्रोपोएसिस. आणि पोएसिस म्हणजे काय, तर पोएसिसचा अर्थ असतो फॉर्मेशन आणि इरिथ्रोचा अर्थ आहे रेड ब्लड सेल. फॉर्मेशन ऑफ आरबीसीला काय म्हणतो आपण, इरिथ्रोपोएसिस. मग इरिथ्रोपोएसिस कुठं होतं, आपण नेक्स्ट पॉइंट घेऊ शकतो साइट ऑफ इरिथ्रोपोएसिस म्हणा किंवा साइट ऑफ आरबीसी प्रोडक्शन. आरबीसी प्रोडक्शनची साईट कुठं आहे आपल्या बॉडीमध्ये, साईट ऑफ आरबीसी प्रोडक्शन जर आपण पाहिलं तर लक्षात घ्यायचंय, साईट ऑफ आरबीसी प्रोडक्शन मध्ये सुरुवातीला बाळांनो ज्या वेळेस एम्ब्रिओ तयार होतो, फर्टिलायझेशनचा प्रोडक्ट हा झायगोट असतो आणि झायगोट डेव्हलप होऊन एम्ब्रिओ तयार होतो, तर एम्ब्रिओनिक कंडिशन मध्ये पहिल्यांदा आरबीसी प्रोडक्शन हे यॉर्क सॅक मध्ये होत असतं. कुठं होत असतं, यॉर्क सॅक. लक्षात ठेवायचे, बाळाला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करणारी सॅक असते आणि या सॅक मध्ये आरबीसी प्रोडक्शन सुरुवातीला होत असतं. त्यानंतर ज्या वेळेस बाळ 3-4 महिन्याचं व्हायला लागतं आणि ते फिटस म्हणून ओळखलं जातं, तर फिटस मध्ये लक्षात ठेवायचंय आरबीसी प्रोडक्शन एकदा का ऑर्गन डेव्हलप झाले की आरबीसी प्रोडक्शन लिव्हर आणि स्प्लीन मध्ये होतं. लिव्हर अँड स्प्लीन. आरबीसी प्रोडक्शन कुठं होतं, लिव्हर आणि स्प्लीन मध्ये आरबीसी प्रोडक्शन होतं. आणि आपण जर अडल्ट ह्युमनचा विचार केला, अडल्ट ह्युमनचा जी एनसीईआरटी टेक्स्ट बुक मध्ये मेन्शन केलेला आहे, अडल्ट ह्युमन मध्ये आरबीसी प्रोडक्शन हे कुठं होतं, तर रेड बोन मॅरो मध्ये होतं. कुठं होतं, रेड बोन मॅरो मध्ये आरबीसी प्रोडक्शन होतं, हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. आता रेड बोन मॅरो म्हणजे काय आहे, तर आपण जर इथं शो करायचं म्हटलं रेड बोन मॅरो, तर मी इथे एक बोन घेतो आणि बोनच्या मदतीने तुम्हाला शो करण्याचा प्रयत्न करतो. हा एक बोन आहे बाळांनो. हा बोनचा जो पार्ट असतो तर त्याला म्हटलं जातं एपिफायसिस. हा जो बोनचा पार्ट आहे त्याला म्हटलं जातं एपिफायसिस. आणि हा जो बोनचा पार्ट असतो याला म्हटलं जातं डायफायसिस.
इपिफायसिस आणि डायाफायसिस असे बोनचे दोन पार्ट आहेत आणि या दोघांच्या मध्ये मेटाफायसिस प्लेट एक असते. नेक्स्ट या रिजन मध्ये जर आपण पाहिलं तर जो रेड बोन मॅरो असतो, तर रेड बोन मॅरो हा इपिफायसिस मध्ये इथं जमा झालेला असतो. म्हणजे हा जो रिजन आहे इपिफायसिस याच्यामध्ये हा रेड बोन मॅरो प्रेझेंट असतो. लक्षात ठेवायचं दोन्ही साईडला या टीप मध्ये रेड बोन मॅरो जमा झालेला असेल, लक्षात ठेवायचं. आणि जो येलो बोन मॅरो आहे तर येलो बोन मॅरो हा इथं प्रेझेंट असतो डायाफायसिस मध्ये. म्हणजे रेड बोन मॅरो कुठे आहे आणि येलो बोन मॅरो कुठं आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. आणि हा जो रेड बोन मॅरो आहे, हा जो रेड बोन मॅरो आहे, रेड बोन मॅरो हा आरबीसी प्रोडक्शनचं काम करतो, डब्ल्यूबीसी प्रोडक्शनचं काम करतो आणि प्लेटलेटच्या फॉर्मेशनचं काम करतो. लक्षात ठेवायचं. नेक्स्ट हा आहे रेड बोन मॅरो आणि हा आहे येलो बोन मॅरो. समजतंय सर्वांना? रेड बोन मॅरो मध्ये आरबीसीचं प्रोडक्शन होतं हे आपल्या लक्षात येणं आवश्यक आहे. जर आपण समजा फिटसचा विचार केला तर फिटस मध्ये मी म्हणलं लिव्हर आणि स्प्लीन मध्ये, एम्ब्रिओ मध्ये सुरुवातीला मी म्हणलं यॉर्क सॅक मध्ये आणि अडल्ट मध्ये रेड बोन मॅरो मध्ये आरबीसी प्रोडक्शन होतं. लक्षात ठेवायचं. आता कधी कधी आरबीसी प्रोडक्शन कमी होतं आणि आरबीसीची संख्या बॉडीमध्ये कमी होते, कधी कधी जास्त होतं आणि आरबीसीची संख्या बॉडीमध्ये जास्त होते. जर आरबीसीची संख्या बॉडीमध्ये जास्त झाली तर त्याच्यासाठी जी टर्म आपण वापरतो तर ती आहे पॉलिसायथेमिया. आता पॉलिसायथेमिया आपण कशाला म्हणतो तर लक्षात ठेवायचंय इन्क्रीज आरबीसी काउंट, इन्क्रीज आरबीसी काउंट अबव नॉर्मल. आता नॉर्मल आरबीसी काउंट किती आहे? 5 to 5.5 मिलियन पर MM³ ऑफ ब्लड. बरोबर. तर नॉर्मल आरबीसी काउंट जर आपण पाहिलं तर 5 to 5.5 मिलियन पर MM³ आहे. मग इथं जर आरबीसी काउंट नॉर्मल पेक्षा जास्त वाढत असेल तर या कंडिशनला आपण काय म्हणतो? पॉलिसायथे, इन्क्रीज आरबीसी काउंट अबव नॉर्मल. बर, नॉर्मल पेक्षा जर कमी झालं तर त्याला काय टर्म आहे आणि त्याला म्हणतो आपण इरिथ्रोसाइटोपेनिया. इरिथ्रोसाइटोपेनिया. आणि इरिथ्रोसाइटोपेनिया जो हा शब्द आहे याचा अर्थ आहे कमी होणे. लक्षात ठेवायचं. आणि इरिथ्रोसाइट म्हणजे इरिथ्रोसाइट. मग इरिथ्रोसाइटोपेनिया कशाला म्हणणार तुम्ही? डिक्रीज आरबीसी काउंट बिलो नॉर्मल. म्हणजे नॉर्मल पेक्षा कमी होत असेल आरबीसी काउंट तर त्याला आपण काय म्हणतो? इरिथ्रोसाइटोपेनिया. आणि नॉर्मल पेक्षा जास्त होत असेल तर त्याला आपण म्हणतो पॉलिसायथेमिया. हे आपल्या लक्षात येणं आवश्यक आहे. समजतंय सर्वांना? नेक्स्ट यानंतर म्हणजे बाळांनो मी इथं 3 टर्म घेतल्या. एक टर्म घेतली इरिथ्रोपोएसिस. इरिथ्रोपोएसिस म्हणजे काय? फॉर्मेशन ऑफ आरबीसी. पहिली टर्म तुमच्या लक्षात आली. त्यानंतर दुसरी टर्म आपण कोणती घेतली? सेकंड टर्म घेतली आपण इथं पॉलिसायथेमिया. पॉलिसायथेमिया आपण कशाला म्हटलेलं आहे? पॉलिसायथेमिया इन्क्रीज आरबीसी काउंट अबव नॉर्मल. आणि जी तिसरी टर्म आपण इथं घेतलेली आहे तर ती आहे इरिथ्रोपेनिया. आणि इरिथ्रोपेनिया आपण कशाला म्हटलं आहे? डिक्रीज आरबीसी काउंट बिलो नॉर्मल. पोएसिस म्हणजे फॉर्मेशन, पॉलिसायथेमिया म्हणजे इन्क्रीज काउंट आणि इरिथ्रोपेनिया म्हणजे डिक्रीज काउंट. या टर्म आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. नेक्स्ट यानंतर आरबीसी मध्ये खूप महत्वाचा एक पिगमेंट आहे आणि त्या पिगमेंट बद्दल आपण इथं इन्फॉर्मेशन घेऊ. नेक्स्ट मी जी हेडिंग टाकत आहे तर ती आहे हिमोग्लोबिन. मी नेक्स्ट हेडिंग टाकत आहे हिमोग्लोबिन. आता हिमोग्लोबिन काय आहे तर बाळांनो हे एक कॉम्प्लेक्स प्रोटीन आहे. लाल कलरचं आयर्न कंटेनिंग कॉम्प्लेक्स प्रोटीन जे आरबीसीच्या आतमध्ये आहे त्याला आपण काय म्हणतो? हिमोग्लोबिन. ओके. तर हिमोग्लोबिन बद्दल मला काय सांगता येईल? इट इज आयर्न कंटेनिंग, आयर्न असलेलं, आयर्न कंटेनिंग रेड कलर्ड कॉम्प्लेक्स प्रोटीन. सिंपल प्रोटीन नाही बाळांनो, कॉम्प्लेक्स प्रोटीन प्रेझेंट इन आरबीसी. आरबीसीच्या आतमध्ये असणारं लाल कलरचं आयर्न कंटेनिंग कॉम्प्लेक्स प्रोटीन याला आपण हिमोग्लोबिन म्हणतो. आणि हिमोग्लोबिन हे रेड कलरचं आहे म्हणून आरबीसीचं नाव आणि कलर हा रेड आहे. लक्षात येणं आवश्यक आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की हिमोग्लोबिन इज रेड
colored protein, red colored protein, hence name and color, hence name and color of RBC given. म्हणून नाव आणि कलर आरबीसीला देण्यात आलेला आहे, लक्षात ठेवायचं. नेक्स्ट पॉइंट आपण असं सांगू शकतो की हिमोग्लोबिन काय काम करतो, तर लक्षात ठेवायचं HB हेल्प इन ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस. HBचं मेन काम काय आहे, ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस. हिमोग्लोबिनचं आरबीसी मध्ये जे हिमोग्लोबिन प्रेझेंट आहे त्याचं मेन काम आहे बाळांनो काय, ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस वाहून नेणं हे त्याचं मेन काम आहे, आपल्या लक्षात आलं पाहिजे. मग कोणते गॅसेस कुठून कुठे नेतो याला जर सांगायचं म्हटलं तर आपण लक्षात घ्या, जो ऑक्सिजन आहे तर हिमोग्लोबिन हा ऑक्सिजन वाहून नेतो लंग्स पासून, ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट करतो लंग्स पासून टिश्यू पर्यंत, लंग्स टू टिश्यू हा ट्रान्सपोर्ट करण्याचं काम करतो. आणि यानंतर कार्बन डायऑक्साइड जो आहे CO2, तर कार्बन डायऑक्साइड हा ट्रान्सपोर्ट करतो टिश्यू पासून टिश्यू टू लंग्स. लक्षात ठेवायचे, टिश्यू टू लंग्स ट्रान्सपोर्ट करण्याचं काम आहे. म्हणजे हिमोग्लोबिनचं मेन काम आहे ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस, लक्षात ठेवायचं. नेक्स्ट, आता जर समजा एक HB मॉलिक्यूल आपण घेतला, एक हिमोग्लोबिन मॉलिक्यूल जो आहे तर तो ट्रान्सपोर्ट करतो 4 ऑक्सिजन मॉलिक्यूल ट्रान्सपोर्ट करण्याचं काम करतो, लक्षात ठेवायचं. म्हणजे 1 HB हा 4 ऑक्सिजनचे मॉलिक्यूल ट्रान्सपोर्ट करण्याचं काम करतो, हे आपल्याला माहित पाहिजे. आणि आपण हिमोग्लोबिनची नॉर्मल व्हॅल्यू जर हेल्दी पर्सन मध्ये पाहिली तर लक्षात ठेवायचं जवळपास 12 to 16 ग्रॅम पर 100 ml ऑफ ब्लड, 12 to 16 ग्रॅम पर 100 ml ऑफ ब्लड एवढी HB व्हॅल्यू आपल्या ब्लड मध्ये प्रेझेंट आहे, लक्षात ठेवायचं. म्हणजे प्रत्येक 100 ml ब्लड मध्ये 12 ते 16 ग्रॅम हिमोग्लोबिन असतं, हे आपल्याला माहित असायला पाहिजे. जर HB लेवल कमी झाली, इफ HB लेवल डिक्रीजेस बिलो नॉर्मल, म्हणजे नॉर्मल पेक्षा जर HB लेवल कमी झाली तर यामुळे जो होणारा आजार आहे तर या आजाराला म्हटलं जातं ॲनिमिया. काय म्हटलं जातं, ॲनिमिया. आणि ॲनिमियामध्ये मग त्या मेल मध्ये किंवा फिमेल मध्ये फीवर असेल, हेडॅक असेल, बॉडी एक असेल, विकनेस असेल, असे वेगवेगळे सिम्पटम्स त्या मेल आणि फिमेल मध्ये पाहायला भेटतात. असं म्हटलं जातं की इंडियन फिमेल्स मध्ये मोस्ट ऑफ प्रमाणामध्ये ॲनिमिया आहे. कारण याचं कारण असं आहे की प्रॉपर डाएट मेंटेन होत नाही किंवा त्यांच्यामध्ये जी रेग्युलर मेन्स्ट्रुअल सायकल असते त्याच्या माध्यमातून ब्लड लॉस होतो. आणि इंडियन फिमेल मोस्ट ऑफ प्रमाणामध्ये ॲनिमिक आहेत असं म्हटलं जातं, कारण HB लेवल कमी झाल्यामुळे हा एक होणारा आजार आहे, हे आपल्या लक्षात यावं. नॉर्मल HB लेवल आहे 12 ते 16 ग्रॅम पर 100 ml ऑफ ब्लड. म्हणजे अशा प्रकारे रेड ब्लड सेल बद्दल जीही इन्फॉर्मेशन असेल, काउंट असेल, त्याचा न्यूक्लियस असेल, HB लेवल असेल, तर ह्या सगळी माहिती आपल्याला नीटसाठी महत्वाची आहे. ही सर्वांनी तुम्ही नोट डाऊन करणं, व्हिडिओ लेक्चर आवडल्यावर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करणं, तसंच आपल्या मित्रांना शेअर करणं आवश्यक आहे. ही व्हिडिओ लेक्चर सिरीज आपण डेफिनेटली कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करू शेवटपर्यंत. थँक्यू व्हेरी मच.